वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे श्रावणी कुर्ले. ओके सो मी आली आहे माझ्या मामाच्या गावाला. शांत बसा ना, इकडे बस. मी आली आहे माझ्या मामाच्या गावाला. सो हे बघा, हे आहे राजवीर. हाय कर, हाय कर. ओके सो मी आली आहे माझ्या मामाच्या गावाला आणि हे आहे माझ्या छोट्या मामाचा मुलगा राजवीर. काय तुझं नाव? राजवीर. काय पूर्ण नाव? राजवीर युवराज आलू दे. खूप क्यूट आहे. ओके सो मी तुम्हाला माझ्या मामीच्या घराचं कोणतं दाखवलं, मामाच्या घराचं. सो तुम्ही ते बघा, पुरा घर कसं झालं त्यांचं नवीन घर, ते मी तुम्हाला दाखवलं आहे ह्या व्हिडिओमध्ये. सो तुम्ही बघा. ओके एन्जॉय. बाय. ओके सो हे आहे माझ्या मामाचं घर. अजून कलर द्यायचा राहायचा. सो दिस इज दी फ्रंट गेट. यू कॅन सी दिस. हिअर इज दी फ्रंट गेट. आता एक क्लोज आहे. सो आपण ह्या गेटने जाऊया जे इथे साईडलाच आहे नेमकं. ओके सो लेट्स गो इन साईड. फर्स्ट वी विल क्लोज दिस. ओके इथे आहे वॉशरूम आणि इथे आहे बाथरूम. दिस इज दी लिव्हिंग एरिया म्हणजे हॉल. इथे बघू शकता चिल्ले पिल्ले जेवत आहेत. अवनीश हाय. हाय करा. हाय. फोनमध्ये व्यस्त आहे. हाय माझी मामी. हेअर इज दी बेडरूम. इथे बेडरूम आहे. आताच सगळं घर नवीन केलं ना, सो अजून काही नाही ठेवलं. इथे बेड वगैरे बाहेर ते बेड आहे. सो तुम्ही बघू शकता. हे आहे माझं लुक, आजचं लुक आहे. सो मी आत्ताच आली आहे जस्ट इथे माझ्या गावाला, म्हणून हे असं साधा कुर्ता घातलेला आहे. सो इथं मायलेकची गोष्टी चाललेत. हाय करा. मायलेक बोलत आहेत. हाय. हे आहे देवघर. तुम्ही बघू शकता मस्त देवघर आहे. आणि हे किचन आहे. आणि इथे हे काय आहे? हे असं जागा सोडलेलं आहे ना, पाण्याचं टाकी. आणि इथे कपडे वगैरे धुवायला आहे ना. ओके पाण्याचं हौद आहे इथे. ओके ओके जेवा जेवा. मी जाते वरती. ओके जीव घालते का? घाला घाला. आम्ही वरती जाऊन येतो. इथे बाथरूम आहे. ओके सो हे आपले स्टेअर्स आहेत. सो चला वरती जाऊया आणि बघूया कसे. मी पण वास्तू शांती झालेली. मी तुम्हाला माझ्या एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मी माझ्या मामाच्या गावाला आलेले. शेतातलं सगळं सांगितलेलं मी तुम्हाला. इथे पण सेम तसंच आहे. इथे पण वॉशरूम आहे आणि हे लिव्हिंग एरिया आहे. ओके सो तिकडं ना एक हे गॅलरी आहे. चला मी तुम्हाला दाखवते. बाहेर ब्लॉक आहे का? नाही बरोबर आहे. हां दिस इज द बाल्कनी. वाव. ओके तुम्ही हे जे घर बघताय ना, हे पण आमचंच आहे. ते जे बघताय ना चन्न पार्वती, ते पण आमचंच आहे. आणि अजून एक कुठे आहे? हां हे एक आहे, हे पण आमचंच आहे. इथे आमचे टोटल इथे मेन जे गाव आहे ना, इथे आमचे 4 घर आहेत. 4 नाही 5 घर आहेत. हे माझ्या मामाचं, ते पण माझ्या मामाचं आजीचं आहे. आणि अजून एक त्याचे मी तुम्हाला दाखवले चन्न पार्वती, ते माझ्या आजोबाचं आहे. आणि अजून एक माझ्या आजोबाचं आहे, डॉक्टरसोबतचं आहे. आणि अजून 2 आहेत ते शेतात आहेत. ते पण आहेत तिथे. खूप घर आहेत आमच्या इथं मम्मीच्या माहेरी. खूप म्हणजे खूप मजा येते. आता ते उद्या एक फंक्शन आहे, साडी कार्यक्रम, म्हणजे आमच्या भाषेत त्याला बुकिंग म्हणतात. साडी सेरेमनी आहे माझ्या बहिणीचा आणि शाल पांघरणं आहे मुलांना, माझ्या मावशीच्या 2 मुलांना आणि मावशीची मुलगी आहे. सो ते सगळं फंक्शन आहे. मी ते पण झालं तर मी तुम्हाला ते पण दाखवते. आता मी फ्री आहे, आता चालू आहे मी. सो आता मी माझ्या हातचं जेवण केलं आहे आणि मग आता मला वाटलं मी रूम म्हणजे घरचं टूर करा, म्हणून मी तुम्हाला त्याचं टूर करून दाखवते. सो बघा. अजून एक सांगायचं विसरले. हे माझ्या मोठ्या मामाचं घर आहे. सख्खा मोठ्या मामाचं घर आहे. आणि हे आता मी आत्ताच बांधलं आहे. 1-2-3 महिने झाले असेल बांधून, म्हणजे पूर्ण घरात तयार होऊन. मग ते आम्ही वास्तुशांती झाल्यानंतर पहिल्यांदा घरी वास्तुशांती आलो होतो तेव्हा अजून म्हणजे अजून करत होते सगळं. वरचं तर अजून चालूच होतं, फक्त खायचं झालेलं वास्तुशांतीला. म्हणून मग आता झालं आहे. सो मी आता रूम टूर करते. आणि आम्ही ना लास्ट ब्लॉगमध्ये आलेलो, ते मी ब्लॉग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये घालते, त्याची लिंक तुम्ही बघा. मला कॅप्शन आठवत नाही काय. आम्ही केले माझ्या मम्मीच्या माहेरी असं काय तर लिहिलेलं होतं. तिथे आमचा पावसाळा होता आहे तिथं. तिथं सगळं शेतात वगैरे गेलेलो. आणि हे सगळं ते स्लॅब घालायचं होतं तेव्हा आम्ही सगळं काय खाल्लेलं फ्रूट्स वगैरे, ते मी त्या ब्लॉगमध्ये घातलेली आहे. सो तुम्ही आता बघा. इथे एक रूम आहे जे लॉकड आहे. हे पण मावाचंच रूम आहे माझं. हे खाली जे सेम ते खाली जे होतं ना सेम तसलंच इथे पण रूम आहे. पण ते तिथं जे सामान आहे लॅपटॉप वगैरे असं तो लॉक घालून गेला आहे. आणि इथे हे एक लिव्हिंग रूम आहे. हे पण एक लिव्हिंग रूम आहे. इथे बघू शकता तुम्ही. इथे लुडो ठेवलं आहे. वाव मी खेळणार आहे लुडो. एवढंच आहे का? सापसिडी पण आहे. लुडो प्लस सापसिडी. ओके इथे पण बाथरूम आहे.
हे आहे अजून एक सेकंड बाल्कनी आय थिंक सो. येस, सेकंड बाल्कनी. हे पण रूमसारखं झालं असतं, पण खाली असंच सेम किचन आहे. बट हे बाल्कनी केलं आहे माझ्या मामाला. खूप मस्त आहे हे. इथं हे सगळे खुर्च्या वगैरे आहे. हे काय आय डोंट नो ह्याला काय म्हणतात. हे टेबल आहे इथे ठेवलं आहे. दिस इज दिस सेकंड होम. आधी इथेच राहायचे सगळं, इथेच राहायचो. हे माझ्या मामाचं कार आहे. इथे माझी छोटी मामी आणि छोटा मामा राहते. पत्रा शेड आहे पुरा. खूप मजा यायची. हे घर अजून तसंच्या तसंच आहे. बाकीचे सगळे म्हणजे सगळे मोडून, म्हणजे सगळे आताचे जे मी तुम्हाला दाखवलेलं चन्न पार्वती वगैरे, ते तर एवढे मस्त होते. ते सगळे घरं असे जुना काळमध्ये कसे असतात ना तसे होते. आम्ही छोटे असताना आम्ही सारखं यायचो नाही तर मग आम्ही बघायचो. खूप म्हणजे खूप मस्त होते ते घर. पण आता सगळे पाडवलेत आणि सगळंच केलं ते, काहीच नाही राहिलं. फक्त हे जे घर आहे ना हे एकच राहिलं. मी झालं तर तुम्हाला हे पण दाखवते. खूप म्हणजे खूप मस्त घर होते. असं मोठं अंगण वगैरे. हे तुम्ही बघू शकता. हे बरं करतात ना ते भाऊली वगैरे, ते काहीतरी आहे. मी खाली जाऊन मम्मीला विचारून काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगते. खूप म्हणजे गावातला असं सुख भेटतं माहिती. मामाच्या गावाला एवढं मजा येते इथे. हे पण खाली कसं तसंच आहे. इथं वॉश बेसिन आहे आणि हे मी आहे. यू कॅन सी दिस मी. तिथे बघा 2 आजी जाऊन बसून बोलत आहेत. गप्पा चालू आहेत त्यांचे. इथून पुरा माझं गाव दिसतं, म्हणजे थोडंफार सगळ्यांच्या घराचं तिथं ऑलमोस्ट. आम्ही शेतात तर हिला थोडी मज्जा करतो माहिती. तिथे पण आमचे 2 घरं आहेत. सो तिथे पण खूप मजा येते. अजून एक शेत आहे पण ते खूप लांब आहे. तिथं पण एक पत्रा शेडचं एक असं घर आहे. तिथे पण आम्ही जातो कधी मस्त आहे. आणि ते खंडोबाचं मंदिर आहे. ते पण छान आहे. आम्ही तिथे दरवेळेची पावर कंपल्सरी जातो. किती गोंधळ चालू बघा. आता आपण वरती जाऊ. फक्त आपल्याला ओपन करायला. हे बघा वाव, खाली भांडून चालू आहे. कशासाठी माहिती नाही कशासाठी. खूप काम चालू आहे काही ते अजून. हे ठेवलेत म्हणजे अजून काम चालू आहे. मग आपल्याला पटकन जावं लागेल खाली. ओके, मी तुम्हाला एवढं दाखवते आणि मग मी खाली जाते. हे तुम्ही बघू शकता. हे आहे गच्ची. इथून परफेक्ट दिसतं सगळं क्लिअरली. मोठी ही गच्ची. वरती पण आहे टाकी. मी किती दिवसांनी आली येते. हे बघा, हे कोणाकोणाचे घर आहेत माहीत नाही मला कोणाकोणाचे आहेत. हे खालचं घर आहे आमचंच आहे. हे इकडं सगळं हे मठ आहे. इथंच ते उद्या कार्यक्रम होणार आहे. मठ आहे, ह्याला मठ म्हणतात. इथंच ते पुरा कार्यक्रम होणार आहे. मज्जा येणारी उद्या आम्हाला. उद्या सगळे येणार आहेत, मावशी लोक वगैरे. आज पण थोडेजण येते, उद्या पण येणार आहेत. मग मज्जा करतो आम्ही भरपूर. असं सगळे मिळून एका काय म्हणतात टॅम्पोमध्ये शेताला जायचं, चालत जायचं. खूप म्हणजे खूप मजा येते. कोणीतरी येते का वरती? आला बघायला. कोण आहे? कोण आहे राजीव? मी आहे. हां वरती मीच गेलते रे. हां काय नाही, व्हिडिओ करायला बघ. हाय कर. हाय. हां व्हिडिओ करायला. नका मोबाईल लागेल. मोबाईल बघितलं की मोबाईल करायचं. चल खाली. चल खाली. नको खाली चल. खाली चल. चला शिक्ष. हां आलं खाली आपण. खूप क्यूट आहे. एक्का देते त्याला. एक्का तुझी आत्या काय तिथं आहे? तिथं आहे आत्या मध्ये बघ इथं. A few moments later. Few inches later. हे बघा लगेच फटाके गिव अस लसूण बॉम्ब. इकडे कुठं आला? हे बघू शकता तुम्ही. हे आहे लसूण बॉम्ब. मला आवडतं. अरे हे एक नसते, बांधले असते. हा घेतो. काय सांग. हे रडल्यावर सगळं जाते वगैरे. रडू नको. सांग. हा काय बोल. अरे घाबरतो की रे तू.
एक मिनिट थांब. ಇವ चुकून पडलं हे नाही चुकून पडले हे नाही रे उगा तू हसायला ते तुला डावमन करायला लागले तरी सगळे व्हिडिओ करायली आमनीश दात दिसत अरे हे काय झालं तुला? Hey guys! वेलकम बॅक. हे बघू शकता तुम्हाला मेहंदी काढलेली आहे आत्ता जस्टची. थांबा बघा किती सुंदर दिसते माझं मेहंदी. हे मी काल काढलेले. आय ट्राईड माय बेस्ट. ये आता आजी माझ्यासाठी खास चपाती करते ना. आजी इकडे बघ. आजी करायचं होतं पण मी मागं लागले मला चपाती करून दे. इथे आहे आपला भेंडी भाजी माझं फेवरेट, भात आणि आमटी. आणि मी इथलं हे लोणचं घेणार आहे. माझं खोकला आहे म्हणजे पण मी घेणार आहे. तुम्हाला लाडू दाखवू. लाडू इथे पण लाडू आहे. हे सोजीचं लाडू. हे आतना चकल्या आहेत चकल्या. इथं आल्यावर ना सगळं काय माहीत होतं मला सगळं. हे आमचं देवघर. क्लोजअप देऊ का मी तुम्हाला. बघा इथे येतो देवरण रे. इथे येतो देवरण. खंडोबा आहे. खंडोबा गणपती, अन्नपूर्णा, महादेव, कृष्ण श्रीकृष्ण आणि हे वसुबारस ना. वसुबारस हे काय म्हणतात त्याला. ते हे आहे गाय आणि गायचं पिल्लू. गायचं वासर. गाय आणि गायचं वासरू आहे. हे घंटी आहे. ह्याला काय म्हणते. हे कोलेन आहे. इथं दिवा आहे. ह्याला काय म्हणते त्याची. हे कळशी उतरंडी म्हणतात. इथं आपले शिव पार्वती आहेत. इथं कळस पूजा आणि इथे स्वस्तिक काढलेलं आहे. हे आहे दिवा नाही ह्याला हे म्हणतात ग काय काय समय समय छोटू समय आहे. छोटी समय ये बतीची. हे विभूती आहे. ते विभूती तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये मी पोस्ट केलेलं बघितलं असाल तर तुम्हाला कळेल. जे लिंगायत लोक त्यांना कळतं आहे. आणि हे आहे पंचपाळ. यात हळद कुंकू, रांगोळी आणि हे तांदूळ. असं हे देवघर आहे जे मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे. हे उदबत्ती ठेवायचं स्टँड आहे. मी माझं डोकं धुतली आहे म्हणून असं माझे केस दिसत आहेत. सो इग्नोर इट. येस आले मी. आईच तुम्ही बघू शकता माझं ताट तयार झालेलं आहे. इथे आहे आमटी, भेंडी भाजी. हे आहे लोणचं, आंब्याचं लोणचं जे मला खूप आवडतं. आणि चपाती ते पण 2 दिले माझी आजी तूप लावून. आजीचं हातचं जेवण इज दी बेस्ट यू नो. आता मला ती काकडी चिरून देते आहे. बट हे मस्त आहे. कांदा पण चिरून देते आहे. वा मस्त. ते येऊपर्यंत मी जेवणार नाही. जे तुम्ही त्या हाताचे ठसे बघतायत ना हे माझी मम्मीने केली आहे. ते हे आणि इकडे वरती पण आहे ना. हे सगळे माझी मम्मीच्या हाताचे ठसे आहेत. नवीन घर वास्तुशांती. गाईस माझं जेवण हे रेडी आहे. सो मी हे जेवते आणि तुम्हाला नंतर बोलते. ओके बाय.